हॅलो, हा नमस्कार वाघ साहेब, बोला. अहो बोला काय साळगावकर. अहो आपलं भाडं थकलंय, 3 महिने होऊन गेले. हा काय विसरलात की काय? नाही, विसरलो नाही, लक्षात आहे माझ्या. अहो लक्षात असून चालत नाही हो. नाही, काय झालं, म्हणजे मध्यंतरी खूप अडचणी होत्या. आणि मी काय अडचणीमुक्त असल्याचं वरदान नाही घेऊन आलेलो ना. नाही, तसं नाही वाघ साहेब, पण मला जर तुम्ही थोड्या दिवसांची मुदत दिलीत ना तर मी काहीतरी सोय करीन नक्की. अहो आता 3 महिने होऊन गेले, आता आणखी काय मुदत द्यायची हो? मला खरंच तुम्ही काही दिवस द्या, मी नक्की काहीतरी सोय. हॅलो, हे बघा साहेब, आमचे डिपॉझिटचे पैसे आहेत ना तुमच्याकडे, त्यातनं आमचं भाडं वळतं करा तुम्ही. हा नाही, आम्हाला आता तुमचं घरही नकोय, ही मुंबईच नकोय आम्हाला आता. रागिणी, अगं काय हे, मालकांशी असं बोलतात? किती लाचारी करायची अजून त्यांच्या समोर? आणि काय बोललीस तू? म्हणजे मुंबई सोडून कुठे जाणार आहोत आपण? जाऊ, कुठेही जाऊ आपण, गावी जाऊ आपल्या. गावी काय जाऊ? हा, तिकडे जाऊन करणार आहोत काय? मोडकं तोडकं का होईना, पण आपल्या वाडवडिलांचं घर आहे तिथे, त्या घरात राहू. त्या घराचं भाडं विचारणार तर कोणी नसतील ना. आपण इथून अजिबात कुठे जायचं नाही. तुला विचारलंय कोणी? अक्कल नाही अजून काही, एवढा मोठा झाला तरी. आणि इथे राहून काय वेगळे दिवे लावणार आहेस रे? काय झालं ग? अगं 4 दिवस मी बाहेर काय गेले, तू नुसते सुकून गेलीस ग. काय झालं सांग? आताच आली आहेस ना, बस ना जरा, सांगते तुला नंतर. नाही, मला चैन पडणार नाही. तू आधी सांग काय झालंय. तायडा, आपल्या श्रीने त्या अंजलीशी परस्पर लग्न नाही ना केलं? आई बाबांचा विरोध आहे या गोष्टीसाठी, पण तुम्ही एकदा मला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगितली असती तर त्याच विश्वासावरती मी आई बाबांशी बोलले असते. पण आता काडीचाही विश्वास उरला नाहीये माझा तुमच्यावर. मी सांगतो, मी सांगणारच होतो, मी विसरलो, लक्षात नाही आलं. ही कारण नका देऊ श्रीकांत. अंजली, मी खरंच सांगणार होतो, पण भीती वाटत होती मला. भीती? हे कळल्यावरती मी तुम्हाला सोडून जाईन ह्याची. हे कारण जुनं झालं आणि न पटणार आहे. एकमेकांवरती विश्वास होता ना आपला. हो, मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं या गोष्टी मला? मी तरी काय बोलत बसले तुमच्याशी. तुम्ही आणि सुनील एका नाण्याच्या 2 बाजू आहात. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. अंजलीनेच नकार दिलाय ना, मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काही नाहीये, फक्त श्रीकांतला त्या अंजलीच्या नकाराच्या धक्क्यातून बाहेर यायला जरा वेळ लागेल. मी तुम्हाला सांगते, मी अजिबात वाट बघणार नाहीये. बस, मी तुम्हाला 1 दिवस देते. त्यात श्रीकांतची समजूत कशी काढायची, त्याला कसं तयार करायचं ते तुम्ही बघा. पण त्या पुढे जे काय होईल ना, त्याला मी जबाबदार असणार नाही. अगं गिरिजा, गावाला जायचंय कायमचं? हो. कधी निघायचं सांग. हे बघ, तुला कल्पना नाहीये गावाला जगणं किती अवघड आहे ते. आणि अगं आपलं आयुष्य गेलं मुंबईत. मुंबई कशी सोडणार? आणि मी काय करणार? माझं करिअर? हे बघ अंजू, अगं तडकाफडकी घेण्यासारखा निर्णय नाहीये हा. बाबा, माझा निर्णय झाला. जाऊयात आपण. इथे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा तिथे जाऊ, नव्याने आयुष्य सुरू करूयात. आणि आपण चौघं एकत्र असल्यावरती सगळ्या गोष्टीतून मार्ग निघेल. पण इथे नको, इथे नको आहे.